आन्सर अ शेल. अचल म्हणजे स्थिर किंवा न हलणारा. दिलेल्या पर्यायांपैकी शैल म्हणजे पर्वत जो स्थिर असतो. चर आणि अस्थिर हे अचलचे विरुद्धार्थी शब्द आहेत. पदर या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. 189 समानार्थी शब्दांचा योग्य तो पर्यायी गट ओळखा. आन्सर अ शेल. अचल म्हणजे स्थिर किंवा न हलणारा. दिलेल्या पर्यायांपैकी शैल म्हणजे पर्वत जो स्थिर असतो. चर आणि अस्थिर हे अचलचे विरुद्धार्थी शब्द आहेत. पदर या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. 189 समानार्थी शब्दांचा योग्य तो पर्यायी गट ओळखा. आन्सर 2 सरिता, तटनी, निर्धारिणी. 1 पर्याय 1 मधील काया म्हणजे शरीर तर भार्या आणि जाया म्हणजे पत्नी. 2 पर्याय 2 मधील सरिता, तटिनी आणि निर्धारिणी हे सर्व नदीचे समानार्थी शब्द आहेत. 3 पर्याय 3 मधील ललिता हे नाव आहे तर महिला आणि वनिता म्हणजे स्त्री. आणि 4 पर्याय 4 मधील कच आणि अलग म्हणजे केस तर नयन म्हणजे डोळा. 190 गोडा या शब्दाचे समानार्थी शब्द. आन्सर 2 अ व बी बरोबर सी डी चूक. गोडा या शब्दाचे समानार्थी शब्द. 1 अ हय, वारू, तुरग हे सर्व बरोबर आहेत. 2 बी तुरग, तुरंग, तुरंगम हे सर्व बरोबर आहेत. 3 सी अच, हम, वारुणी हे चुकीचे आहेत. आणि 4 डी कुरग, कुरंग, कुरंगम हे चुकीचे आहेत. 191 चंद्र या शब्दाचे विविध अर्थ असलेले शब्द वापरून बनविलेली अचूक वाक्य ओळखा. आन्सर 4 सर्व पर्याय बरोबर आहेत. 1 अ शशी छान दिसते. शशी म्हणजे चंद्र. 2 बी सुधाकर येथे उपस्थित आहे. सुधाकर म्हणजे चंद्र. 3 सी तारापती गावी गेला. तारापती म्हणजे चंद्र. आणि 4 डी रजनीनाथ मंत्री झाले. रजनीनाथ म्हणजे चंद्र. 192 समानार्थी नसलेला शब्द ओळखा. आन्सर 4 द फक्त बरोबर बाकी सर्व चूक. सुधाकर, सुधांशु आणि हिमांशु हे सर्व चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. मित्र म्हणजे सूर्य किंवा सखा जो चंद्राचा समानार्थी शब्द नाही. 193 पुढे दिलेल्या समानार्थी शब्दांच्या पर्यायातून समानार्थी नसलेल्या शब्दांचा अचूक पर्याय ओळखा. आन्सर 4 द फक्त बरोबर बाकी सर्व चूक. या प्रश्नामध्ये पर्याय दिलेले नाहीत परंतु मागील प्रश्नानुसार मित्र हा समानार्थी शब्द नाही हे स्पष्ट होते. 194 विदूर या शब्दाचा अर्थ. आन्सर 1 फक्त अ बरोबर. विदूर या शब्दाचा अर्थ अ पत्नीचे निधन झालेला विदूर असा होतो. बी माहितगार आणि सी अनुभवी हे अर्थ चुकीचे आहेत. 195 सिंह या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द अचूक ओळखून त्याचा योग्य तो पर्याय लिहा. आन्सर 4 शाखामृग. पंचानन, मृगराज आणि केसरी हे सर्व सिंहाचे समानार्थी शब्द आहेत. शाखामृग म्हणजे वानर जो सिंहाचा समानार्थी शब्द नाही. 196 लक्ष्मी या शब्दाचे समानार्थी शब्द वापरून तयार केलेली अचूक वाक्ये कोणती. आन्सर 4 सर्व पर्याय बरोबर आहेत. 1 अ श्री तू विसरू नको मला. श्री म्हणजे लक्ष्मी. 2 ब मी रमाबरोबर खेळत होतो. रमा म्हणजे लक्ष्मी. 3 क इंदिरा हे नाव कोणास माहित नाही. इंदिरा म्हणजे लक्ष्मी. आणि 4 ड कमला आज शाळेत उशिराने येईल. कमला म्हणजे लक्ष्मी. 197 समानार्थी शब्दाच्या जोड्या जुळवा. आन्सर 3 ई ई आय व्ही आय. अ निष्कलंक ई पवित्र. ब निष्कांचन ई निर्धन. क निष्कारण आय व्ही अकारण. आणि ड निष्कपट आय प्रांजल. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. ओठ, ओष्ठ, पिवळा, पीत आणि काम कार्य या योग्य शब्दजोड्या आहेत. जोगी, संन्यासी आणि भोगी, ऐहिक सुखे भोगणारा हे विरुद्धार्थी शब्द आहेत, समानार्थी नाहीत. 201 त्यांच्या मनात काहीतरी गोम आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अयोग्य अर्थ असणारा शब्द निवडा. आन्सर 3 व्याधी. गोम या शब्दाचा अर्थ दोष, व्यंग किंवा रहस्य असा होतो. व्याधी म्हणजे आजार किंवा रोग जो येथे अयोग्य अर्थ आहे.
202 समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. आन्सर 1 अ आय व्ही बी आय सी ई डी ई. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. अ अमृत, आय व्ही सुधा, बी पोपट, आय शुक, सी अनल ई विस्तव आणि डी चंद्र ई हिमांशू. 203 पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? आन्सर 4 कलत्र. कांता आणि कलत्र हे पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. धव आणि भरता हे पती या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. 204 सोने या शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द निवडा. आन्सर 4 सर्व पर्याय बरोबर. कनक, सुवर्ण, हेम आणि कांचन हे सर्व सोने या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. 205 पुढीलपैकी कोणता गट समानार्थी शब्दांचा आहे? आन्सर 3 मेघ, जलद, घन. मेघ, जलद आणि घन हे ढग या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. नीर आणि पाणी हे समानार्थी आहेत पण पंकज, कमळ नाही. 206 पुढीलपैकी कोणता शब्द अर्थदृष्ट्या समानार्थी शब्दगटात बसत नाही? आन्सर 4 फक्त क बरोबर, बाकी सर्व चूक. महिला, ललना आणि नारी हे स्त्रीचे समानार्थी शब्द आहेत. सविता म्हणजे सूर्य जो या गटात बसत नाही. 207 खालील समानार्थी शब्दांचे गट ओळखा. आन्सर 2 फक्त ब व क बरोबर, आ व डी चूक. 1 अ भानू सूर्य हा चंद्र गटात बसत नाही. 2 बी नदी गटातील सर्व शब्द बरोबर आहेत. 3 सी लक्ष्मी गटातील सर्व शब्द बरोबर आहेत. आणि 4 डी डोळस ज्याला दृष्टी आहे हा ज्ञानी गटात बसत नाही. 208 भाटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आन्सर 1 मजुरी. भाटक या शब्दाचा समानार्थी शब्द मजुरी किंवा वेतन असा होतो. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check. आन्सर 1 सर्व गुणसंपन्न. अष्टपैलू या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सर्व गुणसंपन्न असा होतो, म्हणजेच अनेक गुण असलेला माणूस. 2 अकलेचा कांदा. आन्सर 3 मूर्ख. अकलेचा कांदा या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ मूर्ख असा होतो. 3 उंबराचे फूल. आन्सर 2 दुर्मिळ वस्तू. उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ दुर्मिळ वस्तू असा होतो, कारण उंबराचे फूल सहसा दिसत नाही. 4 कुंभकर्ण. आन्सर 3 अतिशय झोपाळू. कुंभकर्ण या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ अतिशय झोपाळू असा होतो, कारण कुंभकर्ण हा 6 महिने झोपलेला असायचा. 5 चरपट पंजरी. आन्सर 3 निरर्थक बडबड. चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निरर्थक बडबड असा होतो. 6 जमदग्नी. आन्सर 4 खूप रागीट माणूस. जमदग्नी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ खूप रागीट माणूस असा होतो, कारण जमदग्नी ऋषी त्यांच्या रागासाठी ओळखले जात. 7 मेषपात्र. आन्सर 1 बावळट. मेषपात्र या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ बावळट असा होतो. 8 सूर्यवंशी. आन्सर 4 उशिरा उठणारा. सूर्यवंशी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ उशिरा उठणारा असा होतो, कारण सूर्यवंशी लोक सूर्याला नमस्कार केल्याशिवाय काही खात नव्हते, त्यामुळे ते उशिरा उठत असत. 9 पांढरा कावळा. आन्सर 1 निसर्गात नसलेली वस्तू. पांढरा कावळा या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निसर्गात नसलेली वस्तू असा होतो, कारण कावळा सामान्यतः काळा असतो. 10 रामबाण. आन्सर 1 अचूक गुणकारी. रामबाण या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ अचूक गुणकारी असा होतो. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. एक या पानावर ज्ञानेश्वर, तुकाराम आणि रामदास यांसारख्या संत कवींच्या कलाकृतींच्या यादी आहेत. 2
त्यात वामन पंडित, मोरोपंत, वसंत बापट आणि पु. एल. देशपांडे यांसारख्या प्रसिद्ध कवी आणि लेखकांची नावे आहेत. आणि 3. यामध्ये मराठी शाहीर, लोककवी, आधुनिक कवी आणि मराठीचा पाणिनी या शीर्षकासारख्या विशेष तथ्यांवरील विभाग देखील आहेत. भाषांतर. साहित्यिक. काव्यात्मक कामे आणि कवी. 1. यथार्थदीपिका, वामन पंडित. 2. केकवली, मोरोपंत. 3. बिजली, वसंत बापट. 4. नलदमयंती स्वयंवरख्यान, रघुनाथ पंडित. 5. दासबोध आणि मनाचे श्लोक, समर्थ रामदास. 6. अभंगगाथा, संत तुकाराम. 7. शील, ना. व्हा. देशपांडे. 8. भावार्थ रामायण, संत एकनाथ. 9. गीतरामायण, गा. दि. माडगुळकर. 10. महाभारत, व्यासमुनी. 11. ज्वाला आणि फुले, बाबा आमटे. 12. गीता, व्यासमुनी. 13. स्वेदगंगा, 6. हो. करंदीकर. 14. मुद्रा राक्षस, विशाखदत्त. 15. भावार्थदीपिका, ज्ञानेश्वरी, संत ज्ञानेश्वर. 16. मृच्छकटिक, शूद्रक. महानुभाव पंथाचा सती ग्रंथ. 1. शिशुपालवध, इ. 1195, भास्कर भट बोरीकर. 2. ज्ञानबोध, इ. 1253, विश्वनाथ बाळापूरकर. 3. एकादश ग्रंथ, इ. 1196, कवी भास्कर भट. 4. सह्याद्रीवर्णन, इ. 1254, खलो व्यास. 5. वस्त्रहरण, 1208, दामोदर पंडित. 6. वृद्धिपुरवर्णन, इ. 1285, नरो व्यास. आणि 7. रुक्मिणी स्वयंवर, 1210, नरेंद्र कवी. मराठीतील 5 प्रमुख संत कवी. 1. ज्ञानेश्वर, भावार्थदीपिका, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, ज्ञानदेवी. 2. नामदेव, नामदेव गाथा, अभंग. 3. एकनाथ, चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भारदे रामायण, भारूड आणि गवळणी. 4. तुकाराम, तुकाराम गाथा, अभंग. 5. रामदास, दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके. मराठीतील पंडित कवी. 1. मुक्तेश्वर, श्लोकबद्ध रामायण, मुक्तेश्वरी, महाभारत. 2. वामन पंडित, निगमसार, गीतेवरचे त्याच श्लोकातील भाष्य, यथार्थदीपिका. 3. सामराज, रुक्मिणीहरण आणि मुद्लख्यान. 4. नागेश, सीता स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, चंद्रावली वर्णन, शारदाविनोद, रसमंजिरी. 5. रघुनाथ पंडित, नाल दमयंती स्वयंवर, गजेंद्र मोक्ष. 6. श्रीधर, हरिविजय, श्रीरामविजय, पांडव प्रताप, शिवलीलामृत. 7. मोरोपंत, मोरोपंती महाभारत, मोरोपंती रामायण, हरिवंश, कृष्णविजय, केकावली. मराठी शाहीर, तंतकवी. अनंत फंदी, रामजोशी, प्रभाकर, होनाजी, सगनभाऊ आणि परशुराम. आधुनिक कवी, क्विंटेट. केशवसूत, कृष्णाजी केशव दामले, विनायक जनार्दन करंदीकर, गोविंदाग्रज, राम गणेश गडकरी, बालकवी, त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि नारायण वामन टिळक. मराठीतील विशेष कार्यक्रम. 1. मराठीचे पाणिनी, दादोबा पांडुरंग तरखडकर. 2. मराठीतील पहिले छापील व्याकरण, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, गंगाधर शास्त्री फडके लिखित. 3. मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी, मोचनगड, गुंजीकर लिखित. 4. मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी, यमुना पर्यटन, बाबा पद्मनजी लिखित. 5. मराठीतील पहिली अनुवादित कादंबरी, यात्रिक क्रमण, हरकिशनजींची. 6. मराठीतील स्त्री लेखिकेची पहिली कादंबरी, सौख्यादयी, साळूबाई तांबे लिखित. 7. मराठीतील पहिले चरित्र, दर्पण, संपादक, बाळशास्त्री जांभेकर. दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरू करण्यात आले. बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते. AI रिस्पॉन्सेस. आन्सर. 3. स्पर्धा. अहमहमिका या शब्दाचा योग्य पर्यायी शब्द स्पर्धा हा आहे. 199 खालीलपैकी कोणता शब्द निपुण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? आन्सर. 3. निरामय. निपुण या शब्दाचा अर्थ कुशल, कसबी किंवा पारंगत असा होतो. निरामय म्हणजे निरोगी, त्यामुळे तो समानार्थी शब्द नाही. 200 खालील शब्दजोडीतून अयोग्य शब्दजोडी ओळखा. आन्सर. 3. जोगी भोगी.
इतर जोड्यांमध्ये योग्य संबंध आहे, जसे की ओठ, ओष्ठ, पिवळा, पित, काम, कार्य. जोगी भोगी ही विरुद्धार्थी किंवा असंबंधित जोडी आहे. 201 एक माहिती साहित्याशी संबंधित संत आणि त्यांची मूळ गावे आणि कविता आणि निर्माते अशा श्रेणींमध्ये आयोजित केली आहे. 2 यात लेखकांची नावे, पुस्तके, कविता आणि त्यांच्याशी संबंधित तपशील दिले आहेत, जसे की गुलामगिरी महात्मा फुले आणि विशाखा पु. एल. देशपांडे यांचे लेखक. आणि 3 यामध्ये संत तुकाराम, देहू आणि संत ज्ञानेश्वर, आपेगाव यासह विविध संतांच्या जन्मस्थळांची किंवा महत्त्वाच्या ठिकाणांची यादी देखील आहे. भाषांतर साहित्याशी संबंधित 1-9 या मराठी संतांचे अभंग शीख धर्मग्रंथात आढळतात. संत नामदेव. 2-10 स्वावलंबी शिक्षण हे या शैक्षणिक संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. रयत शिक्षण संस्था. 3-11 माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक महात्मा गांधी. 4-12 विशाखा कवितेचे लेखक कुसुमाग्रज वि. शिरवाडकर. 5-13 अण्णाभाऊ साठे यांची राज्य पुरस्कार प्राप्त कादंबरी फकीरा. 6-14 ग्रामगीताचे लेखक संत तुकडोजी महाराज. 7-15 गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक महात्मा फुले. 16 भारतीय संस्कृती विश्वकोशाचे संपादक पंडित महादेव शास्त्री जोशी. 17 मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेली व्यक्ती वि. एस. खांडेकर ययाती. 18 श्यामची आई चित्रपटाचे निर्माते आचार्य अत्रे. 19 कोलकाता भाषा साहित्य पुरस्कार प्राप्त कादंबरी पडघावली. 20 प्रसिद्ध संत कवी सोपानदेव यांचे समाधीस्थान सोमेश्वर. 21 काव्य फुले या काव्यसंग्रहाच्या कवयित्री सावित्रीबाई फुले. 22 मराठी भाषेतील पहिला प्राचीन ग्रंथ गाथा सप्तशती. आणि 23 मराठीतील पहिला गद्यग्रंथ लीलाचरित्र. संत आणि त्यांची मूळ गावे. 1 श्री शंकराचार्य कलादी केरळ. 2 संत जनाबाई गंगाखेड जी. परभणी. 3 संत एकनाथ पैठण महाराष्ट्र. 4 श्री संत नामदेव नरसी बामणी जी. हिंगोली महाराष्ट्र. 5 संत बसवेश्वर बागेवाडी विजयपुरा कर्नाटक. 6 संत ज्ञानेश्वर आपेगाव महाराष्ट्र. 7 संत मुक्ताबाई आपेगाव महाराष्ट्र. 8 संत रामदास स्वामी जाम ता अंबड जी. जालना. 9 संत नरहरी महाराज पंढरपूर महाराष्ट्र. 10 संत सावता महाराज अरणभेंडी पंढरपूर महाराष्ट्र. 11 संत तुलसीदास राजापूर जी. बांदा उत्तर प्रदेश. 12 संत तुकाराम देहू महाराष्ट्र. आणि 13 बहिणाबाई चौधरी असोदे जी. जळगाव खानदेश. कविता आणि निर्माते. 1 जो बोलतो तसे वागतो त्याचे पाय पूजले पाहिजेत. मी माझ्या शरीराने अंगण झाडून टाकीन, मी त्याचा सेवक होईन, मी त्याचा दास होईन, मी हात जोडून उभा राहीन. संत तुकाराम. 2 मराठी ही आपली मातृभाषा आहे, जरी ती आज राज्यभाषा नसली तरी तशीच राहो. आज या आईसाठी समृद्धी नाही, पुढे यशाची दिव्य आशा आहे. माधव ज्युलियन. 3 अरे जगा जगा चुलीवरच्या तव्याप्रमाणे आधी हात जळल्यानंतरच तुम्हाला भाकरी मिळते. अरे जगा जगा झोपडीला कधीही मंदिर म्हणू नकोस, झोपडीला कधीही मंदिर म्हणू नकोस. बहिणाबाई चौधरी. 4 तिथे बघ कावळा आवाज काढत आहे, तो शुभ शकून सांगत आहे आई. संत ज्ञानेश्वर. 5 बियाण्याचा कवायत चालतो, बियाणे कवायत चालते, वीज आनंदाने नाचते, काळ्या मातीत बियाणे कवायत चालते. नग ढोल वाजवतो नग ढोल वाजवतो नग ढोल वाजवतो. विठ्ठल वाघ. 6 मी माझ्या मराठी भाषेचा गौरव करेन, पण ती अमृतालाही जिंकेल अशी अक्षरे मी गोळा करेन. संत ज्ञानेश्वर. 7 गायी पाण्यावर का आल्या, की गंगा आणि यमुना यांचे मिलन झाले. नारायण मुरलीधर गुप्ते. 8 शिवरायांचे रूप आठवा, शिवरायांचे महात्म्य आठवा. समर्थ रामदास. 9 माझ्या डोळ्यांना पापाची इच्छा दाखवू नकोस, त्यापेक्षा अंधे असणे चांगले. संत तुकाराम. आणि 10 हे सर्वव्यापी सुंदर शिवा, हे नमस्कार स्वीकारा, आमचे जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जा, या भारतात सदैव बंधुता राहो, हे वरदान द्या, हे सर्व पंथ एकरूप होऊ द्या, कोणतेही मतभेद नसावेत, श्रीमंत आणि गरीब आनंदाने एकरूप होऊ द्या. कुसुमाग्रज.
एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. एक, या मजकुरात तुकडोजी महाराज, सुरेश भट आणि संत तुकाराम यांसारख्या प्रसिद्ध मराठी व्यक्तींचे उद्धरण आहेत. 2. या कोट्समध्ये एकता, मराठी भाषेचा अभिमान आणि महाराष्ट्र राज्याची महानता यासारख्या विषयांचा समावेश आहे. आणि 3. अविभाग वेगवेगळ्या वर्धापनदिनांच्या टप्प्यांसाठी संज्ञा परिभाषित करतो, जसे की 25 वर्षांसाठी रौप्य महोत्सव आणि 50 वर्षांसाठी सुवर्ण महोत्सव. भाषांतर. परिपूर्ण मराठी व्याकरण. हिंदू असो, ख्रिश्चन असो किंवा मुस्लिम असो, सर्वांना स्वातंत्र्य आणि आनंद मिळो, असे वरदान द्या. तुकडोजी महाराज. 12. आपल्याला मराठी बोलण्याचे भाग्य लाभले आहे. मराठी ऐकण्याचा खरोखरच सन्मान आहे. सुरेश भट. 13. अनेक सुंदर, समृद्ध किंवा महान भूमी असोत, पण हा महाराष्ट्र देश आपल्याला प्रिय आहे. जिथे आकाशाला भिडणारे पर्वत नाहीत, जिथे आकांक्षांना आकाश कमी आहे, जिथे ते अटोकच्या तुरुंगात पाणी पितात, तिथे जलाशय आणि नद्यांशिवाय काय कमी आहे? श्री कृ. कोल्हटकर. 14. मनाने सत्य आणि असत्याची साक्ष दिली, बहुमताचे मत स्वीकारले नाही. आई, ते खरोखर काय आहे? ते एका लंगड्या माणसाचा पाय आहे, ते एका वासराची गाय आहे. संत तुकाराम. 15. माझी मराठी ही माझी मातृभाषा आहे, जिचा गौरव जगात उंचावतो, ती गोडवा आता अमृतातही राहत नाही. नारायण गोविंद नांदापूरकर. वर्ष आणि उत्सव. 1. 25 वर्षे रौप्य महोत्सव. 2. 50 वर्षे सुवर्ण महोत्सवी वर्ष. 3. 60 वर्षे हीरक महोत्सवी वर्ष. 4. 75 वर्षे अमृत महोत्सव, प्लॅटिनम डायमंड ज्युबिली. 5. 100 वर्षे शताब्दी महोत्सव. साहित्याचा विषय. एआय प्रतिसादां. दोन. धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले, त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? आन्सर. 2. अभिनंदन पत्र. एखाद्या व्यक्तीला तिच्या यशाबद्दल किंवा चांगल्या कामगिरीबद्दल शुभेच्छा देण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी अभिनंदन पत्र लिहिले जाते. या प्रकरणात भावाच्या यशाबद्दल त्याला अभिनंदन पत्र लिहिणे योग्य आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर. 2. कृ. के. दामले. केशवसूत हे टोपणनाव कृष्णाजी केशव दामले यांचे आहे. ते आधुनिक मराठी काव्याचे जनक मानले जातात. 2. धाकट्या भावाला राज्य. आन्सर. 1. हास्य. एक्सप्लेनेशन. विसंगती, असंबद्ध भाषण, व्यंगदर्शन, विडंबन, चेष्टा या वर्णनातून हास्यरस निर्माण होतो. परटा, येशील कधी परतून, या वाक्यात विसंगती दिसून येते. 2. पोवाडा या गीत प्रकारात मराठी भाषेतील असतो. आन्सर. 4. वीर. एक्सप्लेनेशन. पोवाड्यामध्ये पराक्रम, शौर्य यांचे वर्णन असते, ज्यामुळे वीर रस आढळतो. 3. सहज सख्या एकदा चेई सांजवेळी. या काव्यातील रस ओळखा. आन्सर. 2. शृंगार. एक्सप्लेनेशन. या काव्यात प्रेम आणि विरहाची भावना व्यक्त होते, जी शृंगार रसाची वैशिष्ट्ये आहेत. 4. रस व त्यांचे स्थायी भाव यांच्या जोड्या लावा. आन्सर. 2. EIVEI. एक्सप्लेनेशन. शांत रसाचा स्थायी भाव शम असतो, अद्भुत रसाचा स्थायी भाव विस्मय असतो, वीर रसाचा स्थायी भाव उत्साह असतो आणि बिभत्स रसाचा स्थायी भाव जुगुप्सा असतो. 5. भाषेतील प्रमुख रस किती आहेत? आन्सर. 3. 9. एक्सप्लेनेशन. मराठी भाषेत मुख्यत्वे 9 रस मानले जातात: शृंगार, वीर, करुण, रौद्र, हास्य, भयानक, बिभत्स, अद्भुत आणि शांत. 6. गरजा, जय जयकार,
क्रांतीचा गरजा जय जयकार या पंक्तीतील रस कोणता आहे? आन्सर 2 वीर. एक्सप्लेनेशन या पंक्तींमध्ये उत्साह आणि पराक्रमाची भावना दिसून येते, जी वीर रसाचे उदाहरण आहे. 7. खालील उदाहरणातून काव्यरस ओळखा. कैलास सोडून ये उल्केसमान वेगे. आन्सर 1 रौद्र. एक्सप्लेनेशन या वाक्यात क्रोधाची भावना व्यक्त होते, जी रौद्र रसाचे वैशिष्ट्य आहे. 8. म्यानातून उसळे तलवारीची पात या वाक्यातील काव्यरस ओळखा. आन्सर 4 वीर. एक्सप्लेनेशन या वाक्यात शौर्य आणि पराक्रमाची भावना दिसून येते, जी वीर रसाचे उदाहरण आहे. 9. कवितेचे रस किती आहेत? आन्सर 4 9. एक्सप्लेनेशन कवितेत मुख्यत्वे 9 रस मानले जातात. 10. मला ते दगड धुंड्यातून चालवित नेत होते, पण माझ्यात कळण्याचीही ताकद नव्हती. या वाक्यातील रस ओळखा. आन्सर 4 भयानक. एक्सप्लेनेशन या वाक्यात भीती आणि दुःखाची भावना व्यक्त होते, जी भयानक रसाचे वैशिष्ट्य आहे. 11. पानोपानी अमृत शिंपी तुवा हसते. रस ओळखा. आन्सर 2 शांत. एक्सप्लेनेशन या वाक्यात शांत आणि आनंदाची भावना व्यक्त होते, जी शांत रसाचे उदाहरण आहे. 12. या स्थायी भावामुळे अंगावर रोमांच उभे फुटणे, कंठ दाटून येणे, रडू येणे हे जे परिणाम दिसतात त्यांना म्हणतात. आन्सर 3 उद्दीपन विभाव. एक्सप्लेनेशन हे परिणाम उद्दीपन विभाव आहेत, जे स्थायी भावाला जागृत आणि तीव्र करतात. 13. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो? आन्सर 4 शांतरस. एक्सप्लेनेशन या गीतातून शांत आणि भक्तिपूर्ण भावना व्यक्त होते, जी शांतरसाचे उदाहरण आहे. 14. आटपाटनगरात दुधाचे तळे, मतळ्याच्या काठी पेढ्यांचे मळेफ यातील रस ओळखा. आन्सर 4 अद्भुत. एक्सप्लेनेशन या वर्णनात आश्चर्य आणि अद्भुतता दिसून येते, जी अद्भुत रसाचे उदाहरण आहे. 15. अद्भुत या रसाचा स्थायी भाव कोणता? आन्सर 1 विस्मय. एक्सप्लेनेशन अद्भुत रसाचा स्थायी भाव विस्मय आहे. 16. भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? आन्सर 3 संत एकनाथ. एक्सप्लेनेशन भारूड हा रचना प्रकार संत एकनाथांनी रूढ केला. 17. युद्ध, मृत्यू, सूळ, राक्षस, स्मशान इ वर्णनातून हा रस आढळतो. आन्सर 4 भयानक. एक्सप्लेनेशन या वर्णनातून भीतीची भावना व्यक्त होते, जी भयानक रसाचे वैशिष्ट्य आहे. 18. तो रविकर का गोजीरवाणा आवडला आमुच्या राणींना. लाजलाजली या वचनांनी साधी बोळी ती फुलराणी. या काव्यपंक्तीतील रस ओळखा. आन्सर 1 शृंगार रस. एक्सप्लेनेशन या काव्यपंक्तींमध्ये प्रेम आणि सौंदर्याची भावना व्यक्त होते, जी शृंगार रसाचे उदाहरण आहे. AI responses may include mistakes. Don't terms cover various fields including administration, finance, education and general usage. आणि 3 examples of terms include महागाई, dearness, राजदूत, ambassador, लेखापरीक्षण, auditing and शिस्तभंग, breach of discipline. Translation. Technical terms. 1. dearness महागाई. 2. ability, efficiency, कार्यक्षमता. 3. display of national flag, राष्ट्रध्वज लावणे. 4. agitation, आंदोलन. 5. accepted, स्वीकृत. 6. elocution, वक्तृत्व. 7. ambassador, राजदूत. encyclopedia, विश्वकोश. anti-national, राष्ट्रद्रोही. etiquette, शिष्टाचार. auditing, लेखापरीक्षण. felicitation, गौरव. academics, विद्याविषयक. foundation, प्रतिष्ठान. backlog, अनुशेष. gift deed, दानपत्र. breach of discipline, शिस्तभंग. groundless, निराधार. bumper crop, भरघोस पीक. guard of honor, मानवंदना. book post, पुस्तक प्रेष. government house, राजभवन. bureaucracy, नोकरशाही. government resolution, शासन निर्णय. beneficiary, लाभार्थी. habitat, जन्मस्थान, राहण्याचे ठिकाण. barcode, दंडसंकेत. herald, अग्रदूत. calligraphy, अक्षरलेखन कला. honorary, मानद. cashier, रोखपाल. inauguration ceremony,
उद्घाटन समारंभ. सेलिब्रिटी नामांकित व्यक्ती. इन्सेंटिव्ह प्रोत्साहक. कॉम्पिलेशन संकलन. इंटरकम्युनिकेशन परस्पर दळणवळण. कॉम्पेन्सेशन नुकसान भरपाई. इंटरमिडियरी मध्यस्थ. कंटेजियस डिझीज सांसर्गिक रोग. कस्टम ड्युटी सीमा शुल्क. कॉपीराइट प्रताधिकार. इरिगेशन सिंचन. सेन्सस जनगणना. जुबली महोत्सव. डेप्युटेशन प्रतिनियुक्ती. आणि जुव्हनाइल ऑफेंडर बालअपराधी. एक. The list covers a wide range of terms including administrative, scientific and general vocabulary. 2. Examples include kindergarten, बालकमंदिर, meteorology, हवामानशास्त्र and public interest, जनहित. आणि 3. The content appears to be from a publication by Anand Publication in Chhatrapati Sambhajinagar. Translation. 1. Keep in suspense, निलंबित ठेवणे. 2. Kindergarten, बालकमंदिर. 3. Keep pending, प्रलंबित ठेवणे. 4. कीबोर्ड, तळफलक. 5. Lay a foundation stone, कोनशिला बसविणे. 6. Linguistics, भाषाशास्त्र. 7. Mainstay, आधारस्तंभ. Memento, स्मरणचिन्ह. Meteorology, हवामानशास्त्र. Mortgage, तारण. Metropolitan City, महानगर. Millennium, सहस्त्रक. Mobile Hospital, फिरते रुग्णालय. Manuscript, हस्तलिखित. Veto power, नकाराधिकार. Motto, ब्रीदवाक्य. नॅशनल अँथम, राष्ट्रगीत. नोटवर्दी, उल्लेखनीय. न्यूट्रिशन, पोषण. ऑब्झर्वेटरी, वेधशाळा. ऑनलोकर, प्रेक्षक. पर्सनल असिस्टंट, स्वीसहाय्यक. प्रोपगॅन्डिस्ट, प्रचारक. प्रोसेशन, मिरवणूक. पब्लिक इंटरेस्ट, जनहित. क्वालिफाईड, अर्थपात्र. क्विक डिस्पोजल, त्वरित विल्हेवाट. रेकमेंडेशन, शिफारस. रिफ्रेशमेंट, श्रमपरिहार. सेक्रेटरिएट, सचिवालय. सनस्ट्रोक, उष्माघात. सिम्पोजियम, परिसंवाद. टर्मिनॉलॉजी, परिभाषा. टायपोग्राफी, मुद्रणकला. अनबायस्ड ओपिनियन, पूर्वग्रहरहित मत. अंडरग्राउंड रेल्वे, भुयारी रेल्वे. वेकंट पोस्ट, रिक्त पद. वायवा, व्हॉइस, मौखिक परीक्षा. वेटिंग लिस्ट, प्रतीक्षा सूची. वर्दीनेस, पात्रता. रिटन ऑर्डर, लेखी आदेश. एक्स रे, क्ष किरण. Year under report, अहवाल वर्ष. You're truly, आपलाच. You're sincerely, आपला स्नेहांकित. Zeal and energy, उत्साह आणि जोम. 0 hour, शून्य काल. झोन, परिमंडळ, विभाग. 464. आणि आनंद पब्लिकेशन छत्र. यशवंत दिनकर पेंढारकर. आन्सर. यशवंत, महाराष्ट्र कवी. यशवंत दिनकर पेंढारकर यांना यशवंत किंवा महाराष्ट्र कवी या नावाने ओळखले जाते कारण ते मराठीतील एक प्रमुख कवी होते. 2. कृष्णशास्त्री चिपळूणकर. आन्सर. मराठीचे जॉन्सन. त्यांना मराठी भाषेचे जॉन्सन म्हटले जाते जे त्यांच्या भाषेवरील प्रभुत्वाचे आणि लेखनाचे प्रतीक आहे. 3. मोरोपंत रामचंद्र पराडकर. आन्सर. मोरोपंत. त्यांचे टोपणनाव मोरोपंत हेच होते जे त्यांच्या काव्यासाठी प्रसिद्ध आहे. 4. कृष्णाजी केशव दामले. आन्सर. केशवसूत, आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक. कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या नावाने आणि आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून ओळखले जाते. 5. नारायण सूर्याजीपंत ठोसर. आन्सर. रामदास. त्यांना रामदास या टोपणनावाने संबोधले जाते. 6. बा. सी. मर्वेकर. आन्सर. मराठी नवकाव्याचे कवितेचे जनक, निसर्गप्रेमी.
त्यांना मराठी नवकाव्याचे जनक आणि निसर्गप्रेमी म्हणून ओळखले जाते. 7. दत्तात्रय कोंडो घाटे. आन्सर दत्त. त्यांचे टोपणनाव दत्त होते. 8. सावित्रीबाई फुले. आन्सर आधुनिक मराठी कवितेच्या जननी. त्यांना आधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हटले जाते. 9. चिंतामण त्र्यंबक खानोलकर. आन्सर आरती प्रभू. त्यांचे टोपणनाव आरती प्रभू होते. 10. संत सोयराबाई. आन्सर पहिली दलित संत कवयित्री. त्यांना पहिली दलित संत कवयित्री म्हणून ओळखले जाते. 11. नारायण मुरलीधर गुप्ते. आन्सर बी. त्यांचे टोपणनाव बी होते. 12. त्र्यंबक बापूजी ठोंबरे. आन्सर बालकवी. त्यांना बालकवी या नावाने ओळखले जाते. 13. गोपाळ हरी देशमुख. आन्सर लोकहितवादी. त्यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. 14. ना. दो. महानोर. दोन. टी बी ठोंबरे बालकवी आनंदी आनंद गडे औदुंबर फुलराणी श्रावणमास अशा कवितांसाठी प्रसिद्ध. 3. एन डी महानोर रानकवी रानातल्या कविता आणि पळखेडची गाणी यासह लेखन केले. आणि 4. एन सी केळकर साहित्य सम्राट आयर्लंडचा इतिहास आणि चंद्रगुप्त यासह अनेक पुस्तकांचे लेखक. भाषांतर 1. 10. 11. नारायण मुरलीधर गुप्ते बी. प्रकाशित कविता संग्रह पिकले पान फुलांची ओंजळ. प्रसिद्ध कविता चाफा चाफा बोलेना चाफा चलेना माझी कन्या गईपण्यावर काय म्हणून आली. 1. 12. त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी. 27. बालकवींच्या प्रसिद्ध कविता आनंदी आनंद गडे औदुंबर फुलराणी श्रावणमास. 28. 1. 13. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी. 2. 14. ओध महानोर रानकवी. साहित्य रानटल्या कविता वही आणि पावसाळी कविता गांधारी गपसाप गावतल्या गोष्टी पळसखेडची गाणी. 29. 1. 15. शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर. 30. साहित्य महासर्प मग तो दिवा कोणाटा पंत मेले राव चढले वर्डसवर्थचे फुलपाखरू चिंगी महिन्याची झाली नाही तोच शिवी कोणा देऊ नये फटलेला पतंग. 3. 1. 16. माधव त्र्यंबक पटवर्धन माधव ज्युलियन. 32. साहित्य उमरखयामच्या रुबाया गजलांजली चांदोरचना द्राक्षकन्या. 1. 17. एन वा केळकर मुळा फुलांचे कवी. 2. 18. दिनकर गंगाधर केळकर आदिन्यवासी. 3. 19. एन ची केळकर साहित्य सम्राट. पुस्तके आयर्लंडचा इतिहास कृष्णार्जुन युद्ध कोकणाचा पोर गॅरिबाल्डीचे चरित्र चंद्रगुप्त तोत्याचे बँड नवरदेवाची जोडगोळी बलिदान. 1. 465. आनंद दोन. विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज म्हणून ओळखले जात होते. 3. राम गणेश गडकरी यांनी गोविंदग्रज आणि बलकरम ही नावे वापरली. आणि 4. प्रल्हाद केशवत्रे केशवकुमार म्हणून ओळखले जात होते. भाषांतर 1. आत्माराम रावजी देशपांडे अनिल. साहित्य निर्वासित चिनी मूल पेरते वा फुलवत भग्नमूर्ती सांगती. 1. जी त्रायन माडखोलकर राजकीय कादंबरीकार. साहित्य अनघा अरुंधती उद्धर उर्मिला कांता चंदनवाडी डाक बांगला दुहेरी जीवन देवयानी नवे संसार नागकन्या प्रमधुरा मंगले देऊळ. 1. शाहीर रामजोशी शाहिरांचा शाहीर शाहिरांचा शाहीर. 2. सौदागर नागनाथ गोडे छोटा गंधर्व. 3. दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे पाणिनी मराठी भाषेचे पाणिनी. 4. रघुनाथ चंदावरकर रघुनाथ पंडित. साहित्य रामदास वर्ण गजेंद्र मोक्ष दमयंती स्वयंवर. 1. वी शिरवाडकर कुसुमाग्रज. काव्यसंग्रह अक्षरबाग किनारा चाफा चांदोमयी जायचा कुंज जीवन लहरी थांब सहेली पणते प्रवासी पंक्षी मराठी माती महावृक्ष मारवा मुक्तायन मेघदूत वादळ विशाखा श्रावण
समिधा, हिमरेषा. नाटके ऑथेल्लो, आनंद, आमचा नऊ बाबूराव, एक होती वाघाई, किमयागर, कैकेयी, कौंट्या, जेठे चंद्र उगवत नाही, दिवाणी दावा, दसरा पेशवा, दूरचे दिवे, देवाचे घर, नटसम्राट, महंत, येयाती, देवयानी, विदूषक, म. 1. हर हर गुरुनाथ कुलकर्णी कुंजविहारी. 2. राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज, बलकाराम. साहित्य एकच प्याला, गर्भनिर्वाण, पुण्यप्रभा, प्रेमसन्यास, भावबंधन, मित्रप्रीती, अप्रकाशित, राजसन्यास, वेद्याचा बाजार. 1. दासोपंत दिगंबर देशपांडे, दासोपंत. 2. त्र्यंबक बापूजी ठोंबरे, बालकवी. साहित्य आनंदी आनंद गाडे, औदुंबर, फुलराणी, श्रावणमास. 1. सेतू माधवराव पगडी, कृष्णकुमार. 2. प्रल्हाद केशवत्रे, केशवकुमार. नाटके अशी बायको हवी, उद्याचा संसार, एकच प्याला, विडंबन, कवडी चुंबक, गुरुदक्षिणा, घराबाहेर, जग काय म्हणेल, डॉक्टर लागू, तो मी नव्हेच, पराचा कवला, पाणीग्रहण, प्रल्हाद नाटक, प्रीतिसंगम नाटक, बृहाचा, ब्रह्मा, बृहत्मा, मी उभा आहे, मी मंत्री झालो, मोरूची मावशी, लग्नाची बेदी, वंदे भारतम, वीरवचन, शिवसमर्थ, सम्राट सिंह, साष्टांग नमस्कार. कविता गीतगंगा, झेंडूची फुले. एआय प्रतिसादांमध्ये चुका. दोन अभ्यासक्रम नवीन राज्यसेवा अभ्यासक्रमाच्या मराठी पेपर 1 च्या अभ्यासक्रमात परिच्छेदांचे आकलन, शुद्धलेखन, शब्दसंग्रह, वाक्प्रचार, लघु निबंध आणि इंग्रजी आणि मराठीमधील भाषांतर यांचा समावेश आहे. आणि 3 आकलन उतारा, शेतकरी, उद्योग, वाहतूक आणि सकल देशांतर्गत उत्पादन, जीडीपी आणि आर्थिक क्रियाकलाप, कामगारांची व्याख्या यांच्या भूमिकेबद्दल एक नमुना आकलन उतारा प्रदान केला आहे. भाषांतर साहित्यिक व्यक्तिरेखा आणि साहित्य. कथासंग्रह. 1 अशा गोष्टी अशा गंमती, अशा गोष्टी अशा गमतीदार. 2 काशी आहे गंमत, मजा कशी आहे. 3 कावळ्यांची शाळा, कावळ्यांची शाळा. 4 फुले आणि मुळे, फुले आणि मुले. आणि 5 बत्ताशी आणि इतर कथा, बत्ताशी आणि इतर कथा. आत्मचरित्र. कान्हेचे पाणी, कान्हा नदीचे पाणी, खंड 1 ते 5. कादंबऱ्या. चांगुना. मोहित्यांचा शाप, मोहितेचा शाप. 1 नारायण वामन टिळक, पूज्य टिळक. 2 काशीनाथ हरी मोडक, माधवनुज. आणि 3 माणिक शंकर गोडघाटे, ग्रे. पुस्तके. 1 ओल्या वेळूची बासरी, ओल्या बांबूची बासरी. 2 कवळे उडले स्वामी, कावळे उडून गेले, स्वामी. 3 चर्चवेल. आणि 4 मितावा. 1 विनायक जनार्दन करंदीकर, विनायक. 2 वसंतना, मंगळवेढेकर, राजा मंगळवेढेकर. पुस्तके. 1 आवडत्या गोष्टी, आवडत्या कथा. 2 ऑलिव्हर ट्विस्ट, मराठी भाषांतर. 3 कहाणी एक प्रयोगाची, एका प्रयोगाची गोष्ट. 4 गोनूझच्या गोष्टी, गोनूझाच्या गोष्टी. 5 तान्हा. 6 तालेकतची अप्सरा, लेकसाईडची अप्सरा. 7 तेनालीरामाच्या चातुर्य कथा, तेनालीरामाच्या वीट कथा. 8 देशोदेशींच्या काया, विविध देशांमधील कथा. आणि 9 धमाल. विष्णुशास्त्री चिपळूणकर, मराठी भाषेचे शिवाजी. 466. प्रश्नांचे स्वरूप साधारणपणे खालीलप्रमाणे असेल. 1 टीप विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना गोल्यागुआबाद या टोपणनावाने देखील ओळखले जाते. राज्यसेवा नवीन अभ्यासक्रम परिपूर्ण मराठी व्याकरण. 29 राज्यसेवा नवीन अभ्यासक्रम. राज्यसेवा लिखित अभ्यासक्रमासाठी यूपीएससी प्रमाणेच मराठी विषयात अनेक बदल करण्यात आले आहेत. पेपर क्रमांक -1 गुण -300 चा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे आणि प्रत्येक घटकावर प्रश्न कसे विचारले जातील हे खाली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अभ्यासक्रम पेपर क्रमांक -1 मराठी. या पेपरचा उद्देश उमेदवाराची महत्त्वाचे गद्य वाचन आणि आकलन करण्याची क्षमता आणि मराठी भाषेत स्पष्ट आणि अचूकपणे विचार व्यक्त करण्याची क्षमता तपासणे आहे. 1 दिलेल्या परिच्छेदांचे आकलन. 2 प्राथमिक लेखन. 3 मुहावरे आणि शब्दसंग्रह.
4. लघु निबंध. 5. इंग्रजीतून मराठी आणि मराठीतून इंग्रजीमध्ये भाषांतर. 1. उतार्याचे आकलन. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि उतार्याच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे स्पष्ट, योग्य आणि संक्षिप्त भाषेत लिहा. जेव्हा शेतकरी शेतात कठोर परिश्रम करतो तेव्हा तो अन्नधान्य आणि उद्योगांसाठी कच्चा माल पुरवतो. कापूस हे कापडाचे रूप देखील घेते आणि कपडे कारखाने आणि यंत्रमागांमध्ये कापडाचेही रूप धारण करते. वाहने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तूंची वाहतूक करतात. आपल्याला माहित आहे की एका वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्याला सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपी म्हणतात. निर्यातीतून आपल्याला मूल्य मिळते आणि आयातीसाठी मूल्य द्यावे लागते. यावरून आपल्याला दिसून येते की एकूण उत्पन्न वाढू शकते, कमी होऊ शकते किंवा शून्य राहू शकते. जेव्हा आपण मिळालेल्या सर्व कमाईची बेरीज करतो तेव्हा ते त्या वर्षाचे सकल देशांतर्गत उत्पादन असते. सकल देशांतर्गत उत्पादनात भर घालणाऱ्या सर्व क्रियाकलापांना आर्थिक क्रियाकलाप म्हणतात. आर्थिक क्रियाकलापांशी संबंधित सर्व व्यक्तींना मजूर म्हणतात, मग ते उच्च किंवा निम्न स्तरावर काम करत असोत. आजारपण, दुखापत, खराब हवामान, सण किंवा सामाजिक धार्मिक कार्यक्रम यासारख्या शारीरिक आजारांमुळे त्यांच्यापैकी काही तात्पुरते कामावर येऊ शकत नसले तरीही त्यांना कामगार म्हणतात. या कामातील मुख्य कामगारांना आनंद प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर यांनी देखील मदत केली आहे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. आन्सर. ज्यांना कामाच्या मोबदल्यात मालकाद्वारे मजुरी दिली जाते, तसेच स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती या श्रमिक होत. 2. सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय? आन्सर. सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपी म्हणजे एका विशिष्ट कालावधीत देशातील वस्तू आणि सेवांचे उत्पादन. 3. भारतात रोजगाराचे स्वरूप कसे आहे? आन्सर. भारतात रोजगाराचे स्वरूप एकच एक नाही. 1. काही लोकांना वर्षभर रोजगार उपलब्ध असतो. 2. काही लोकांना वर्षातील काही महिनेच रोजगार प्राप्त होत असतो. आणि 3. बहुसंख्य मजुरांना आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. 4. कोणत्या महिलांना श्रमिक मानले जात नाही? आन्सर. ज्या महिला स्वयंपाक करणे, पाणी आणणे, सरपण गोळा करणे या कामांबरोबरच शेतीतही काम करतात, पण त्यांना रोख रक्कम किंवा धान्याच्या स्वरूपात मजुरी मिळत नाही, अशा महिलांना काही लोक श्रमिक मानत नाहीत. 5. भारतात श्रमिकांच्या लोकसंख्येचे प्रमाण काय आहे? आन्सर. भारतात एकूण श्रमशक्तीचे मूल्य सुमारे 473 दशलक्ष मोजले गेले होते. यापैकी 3/4 श्रमिक ग्रामीण आहेत. 1. श्रमशक्तीमध्ये पुरुषांचे आधिक्य आहे. 2. ग्रामीण क्षेत्रात महिला श्रमिक एकूण श्रमशक्तीच्या 1/3 आहेत. आणि 3. शहरांमध्ये केवळ 20% महिला श्रमशक्तीत सहभागी आढळल्या गेल्या आहेत. ट्रान्सलेशन. आन्सर. Those to whom wages are given by the owner in exchange for work, as well as self-employed. एक. कामगाराची व्याख्या व्यापकपणे केली जाते, ज्यामध्ये वेतन मिळवणारे आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. 2. 2011 ते 12 मध्ये भारताची एकूण कामगार संख्या सुमारे 473 दशलक्ष होती, ज्यापैकी 3/4 ग्रामीण कामगार होते. 3. पुरुषांचे कामगारांवर वर्चस्व आहे. ग्रामीण कामगारांपैकी 1/3 महिला आहेत आणि शहरी कामगारांपैकी फक्त 20% आहेत. आणि 4. अर्थशास्त्रज्ञांचा असा युक्तिवाद आहे की घरकाम आणि शेतीकाम करणाऱ्या महिलांनाही कामगार म्हणून वर्गीकृत केले पाहिजे. भाषांतर. परिपूर्ण मराठी व्याकरण. आपण त्यांना कामगार मानतो. साधारणपणे आपल्याला असे वाटते की ज्यांना कामाच्या बदल्यात मालकाकडून काही वेतन दिले जाते त्यांना कामगार म्हणतात. पण तसे नाही. स्वयंरोजगार करणारे देखील कामगार असतात. भारतातील रोजगाराचे स्वरूप एकसारखे नाही. काही लोकांना वर्षभर रोजगार असतो तर काहींना वर्षातील काही महिनेच रोजगार मिळतो. बहुतेक कामगारांना त्यांच्या कामाचे योग्य वेतन मिळत नाही. अशा कामगारांची संख्या मोजताना आर्थिक क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या सर्व व्यक्तींना रोजगार असलेल्यांच्या श्रेणीत समाविष्ट केले जाते. 2011 ते 12 मध्ये भारताच्या एकूण कामगार दलाचे मूल्य सुमारे 473 दशलक्ष इतके होते. देशातील बहुतेक लोक ग्रामीण भागात राहत असल्याने ग्रामीण कामगार दलाचे प्रमाण शहरी कामगार दलापेक्षाही जास्त आहे. या 473 दशलक्ष कामगारांपैकी 3/4 कामगार ग्रामीण आहेत. भारतातील कामगार दलात पुरुषांचे वर्चस्व आहे. ग्रामीण भागात महिला कामगार एकूण कामगार दलाच्या 1/3 आहेत,
तर शहरांमध्ये फक्त 20% महिला कामगार दलात सहभागी असल्याचे आढळून आले. महिला स्वयंपाक करतात, पाणी आणतात, लाकूड गोळा करतात आणि शेतीतही काम करतात. त्यांना रोख किंवा धान्याच्या स्वरूपात मजुरी मिळत नाही. बऱ्याच प्रकरणांमध्ये त्यांना अजिबात पैसे दिले जात नाहीत. अर्थशास्त्रज्ञांचा आग्रह आहे की या महिलांना देखील कामगार मानले पाहिजे.